लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14 जूनच्या भागामध्ये नंदिनीची पूजा करून होते तर तेव्हा वसुंधरा तिच्यावरतीच ओरडू लागते, झाली का नाटकं करून तुझी? सकाळी सकाळी देवाची पूजा करून घंटा वाजवून शंख फुंकून आम्हाला तू जागा केलंस ग नंदिनी. पण तो आमचा बिचारा मुलगा जो तापानी फणफणलेला आहे ना, त्याला कसं जागा करणार आहेस ग, सांग ना. असं ती बोलत असताना आता मिथुन मध्येच बोलतो आणि तो वसुंधराला म्हणतो की वसुताई ती तर फक्त देवाची पूजा करत होती ना, बाकीचं दुसरं काय करत होती ती? सकाळी सकाळी कशाला वेडं वाकडं बोलत आहे तुम्ही तिला? असं त्याने बोलल्यानंतर आता पार्थ सुद्धा वसुंधराला म्हणतो की मुळात ना ही बोलायची वेळच नाही. तर तेव्हा वसुंधरा त्याला विचारते, मग कधी बोलू तूच सांग ना मला. तू आलास रे लगेच हिची वकिली करायला पुढे, आणि आता ना तूच सांग मला पार्थ की मी हिला कधी कसं आणि किती बोलू ते तूच सांग मला. असं ती बोलत असताना मानिनी मात्र शांतच उभी असते. तर वसुंधरा पुढं पार्थला म्हणते की हे बघ पार्थ, वेळ निघून गेल्यानंतर ना बोललेलं काही उपयोग होत नाही, म्हणूनच ना मी आत्ता बोलत आहे. ही आत्ता ना देवाची पूजा करायची नाटकं करत आहे, असं दाखवत आहे की हिला देवाची किती काळजी आहे. शंख फुंकत होती, पण आधीच जर ना हिने जीवाकडे लक्ष दिलं असतं ना तर ही वेळच आली नसती. हे येतंय का तुझ्या लक्षामध्ये? असं ती आता रागारागातच नंदिनीकडे बघत असते आणि पुढं म्हणते की जीवा बेशुद्ध अवस्थेत पडून आहे, तो आत्ता डोळे उघडेल मग डोळे उघडेल या आशेवरती ना मानिनी डोळे लावून बसलेली आहे. आपण डोळे लावून बसलेलो आहोत, पण मला सांग ना पार्थ, त्याने एकदा तरी आपल्याकडे डोळे उघडून बघितले आहेत का रे? सांग ना मला पार्थ. तर आता एवढा वेळ गप्प असलेली नंदिनी बोलते की जीवा नक्की डोळे उघडतील, त्यांची बायको ना त्यांना शुद्धीवरती आणण्यासाठी खंबीर आहे. आणि असं ती बोलत असताना तिच्या डोळ्यामधून पाणी येत असतं. तर आता मानिनी नंदिनीला बोलते की तू जर खंबीर असतीस ना तर जीवा असा पडून राहिला नसता नंदिनी. तर तेव्हा नंदिनी आता मानिनीच्या दिशेने वळते आणि तिला म्हणते की आई आई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हे मला मान्य आहे. मला हे सुद्धा पूर्ण मान्य आहे की मी जीवांच्याकडे ना पूर्ण लक्षच दिलेलं नाही, आणि मी खरंच सांगते आई की ही ना माझ्याकडून झालेली पहिली आणि शेवटची चूक आहे. असं ती डोळे पुसत पुसतच बोलत असते. विश्वास ठेवा माझ्यावरती, यापुढे ना मी जीवांची काळजी घेण्यासाठी कसलीही कसर बाजूला ठेवणार नाही. मी शब्द देते तुम्हाला, मी जीवांना शुद्धीवरती आणूनच दाखवीन आणि डोळे उघडल्यानंतर ना ते पहिल्यांदा तुम्हालाच बघतील. असं तिने बोलल्यानंतर मानिनीच्या डोळ्यातून सुद्धा एकदमच पाणी येऊ लागतं. तर आता वसुंधरा नंदिनीला आपल्या दिशेने वळवते आणि तिला म्हणते, कसं कसं करणार आहेस ग हे सगळं काही? अगं नंदिनी, जीभ उचलून ना टाळ्याला लावणं खूपच सोपं असतं ग, पण करून दाखवणं तितकंच कठीण असतं. मानिनीने तुला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे ना की जीवाच्या खोलीत जायचं नाही म्हणून, मग तरी सुद्धा कसं करून दाखवणार आहेस ग हे सगळं काही? आणि थोडं थांबून ती म्हणते की अच्छा अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं. हिच्या मनात काय चाललेलं आहे माहिती आहे का मानिनी? की तुला शब्द देण्याच्या बहाण्याने ना जीवाच्या खोलीत जाण्याची परवानगी काढायची आणि मग जीवाची काळजी घेत आहे असंच दाखवायचं. हो ना, बरोबर आहे ना नंदिनी? हेच चाललेलं आहे ना तुझ्या मनामध्ये? सांग की आता सगळ्यांच्या समोर. असं वसुंधरांनी बोलल्यानंतर नंदिनी तिला म्हणते की मी असं काही सुद्धा करणार नाहीये. आईंनी मला एकदा सांगितलेलं आहे ना की जोपर्यंत जीवांना बरं वाटत नाही ना तोपर्यंत त्यांच्या खोलीत जायचं नाही, त्यांना बघायचं सुद्धा नाही. मग हरकत नाही, बायकोची कर्तव्य ना मी खोलीत जाऊन नाही तर घराच्या बाहेर राहून करून दाखवेन. असं तिने बोलल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि आता नंदिनी पुढं काय करणार आहे असा प्रश्न सुद्धा सगळ्यांना पडतो. तर तेव्हा पार्थ तिला विचारतोच की बाहेर म्हणजे काय? तर तेव्हा नंदिनी मानिनीला सांगू लागते आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि तिला म्हणते की आई, आज ना वटपौर्णिमा आहे आणि आज ना मी पूर्ण दिवस ना निर्जळी उपवास करणार आहे. जोपर्यंत ना जीवांना बरं वाटत नाही ना तोपर्यंत ना मी पाणीच नाही तर अन्नाचा कण सुद्धा पोटात जाऊ देणार नाही मी. आत्ता ना आवरून मी वडाची पूजाच करायला जाणार आहे. माझ्या जीवांच्या तब्येतीसाठी, त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, आणि माझा ना माझ्या प्रार्थनेवरती पूर्णपणे विश्वास आहे. मला माहिती आहे मनापासून केलेली प्रार्थना ना अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवते. एक अशी ताकद आहे ना प्रार्थनेमध्ये, ज्या ना न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवते. अशीच ना जीवांची अवस्था सुद्धा बदलेल आई, विश्वास ठेवा माझ्यावरती. ते ना नक्कीच डोळे उघडतील आणि ही गोष्ट ना तुम्ही स्वतःहूनच मला कळवाल. तुम्ही ना स्वतःच माझा हात धरून मला ना जीवांच्या खोलीपर्यंत घेऊन जाल आणि बस मी फक्त ना त्याच क्षणाची वाट बघत आहे. पूजा करत असताना पडलेलं माझं प्रत्येक पाऊल, माझी प्रत्येक प्रदक्षिणा जीवांना ना आणखीन आणि आणखीन बरं करेल, तुमचं मन स्थिर करेल आणि मला ना माझी माणसं परत मिळवून देईल.
असं ती तिचा हात आपल्या हातात घेऊनच बोलत असते. आणि ती पुढे म्हणते की माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या स्वतःवरती, मी केलेल्या प्रार्थनेवरती आणि मी केलेल्या पूजेवरती. मला ना फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे आई. असं ती बोलून आता नंदिनीच्या पायास पडते. तर तेव्हा मानिनी सुद्धा तिला सुखी राहा असा आशीर्वाद देते आणि तिच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येत असतं. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, बघितलंच का, प्रभाव दिसायला सुद्धा लागलेला आहे. तुमच्याही नकळत ना तुम्ही मला सुखी राहा असा आशीर्वाद दिलेला आहे आई. माझं सुख ना जीवांच्या मध्ये आहे, या घरातल्या माणसांच्या मध्ये आहे आणि तेच सुख ना मी परत आणायला चाललेले आहे. माझा ना पूर्ण विश्वास आहे आज ही नंदिनी जीवा देशमुख तिच्या नावाला नक्कीच जागेल. असं ती एकदम आत्मविश्वासानेच बोलते. तर तेव्हा पार्थ आणि मिथुन काका सुद्धा खुश होतात. तर तेव्हा नंदिनी तिथून निघून जाते. तर आता बघा दुसरीकडे काव्याला जाग आलेली असते आणि काव्या उठून बसते आणि ती आपल्या हाताकडे बघते. तर तिचा हात थोडासा बरा झालेला असतो. इतक्यातच पार्थ तिथं येतो आणि काव्याला बघून आता तुम्हाला बरं वाटत आहे का असं विचारतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, बरं वाटायला मला कुठं काय झालेलं आहे, मी तर बरीच आहे ना, आणि तुम्ही असं का विचारत आहे उगाचच. असं म्हणून ती आता बेडवरून खाली उतरते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, उगाचच कशासाठी विचारेन मी, आणि तुम्हालाच माहिती असणार आहे ना बरं वाटतंय का नाही वाटत ते. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, अहो काय चाललेलं आहे तुमचं, सकाळी सकाळी इतक्या कोड्यात कशासाठी बोलत आहे तुम्ही, आणि माझं डोकं फिरवू नका तुम्ही कोड्यात बोलून. काय बोलायचं आहे ना ते सरळ बोला ना प्लीज. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, सरळ सरळ तुम्हाला कळत नाही का मला काय बोलायचं आहे ते. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, आता तरी सांगणार आहात का. तर तेव्हा पार्थ काही न बोलता थोडंसं बाजूला जातो आणि टेबलवरची ती तुटलेली छडी घेऊन तिच्यासमोर येतो आणि काव्याला म्हणतो की काल रात्री ना मी अंथरूण टाकत होतो तेव्हा ही ना पट्टी मला सापडली आणि साधी लाकडी पट्टी आहे, म्हटलं फेकून द्यावी, पण ना तुमच्या हातावरचे वळ बघितलेले होते मी. असं त्याने बोलल्यानंतर काव्याला मात्र धक्काच बसतो. तर पार्थ पुढे म्हणतो की मला पहिल्यांदा टोटल लागली नाही, म्हणजे ही पट्टी तुमच्या हातावरचे वळ, पण नंतर ना लागली की टोटल, आणि का मारून घेतलं तुम्ही स्वतःला, असं तो डायरेक्टच प्रश्न तिला विचारतो. तर तेव्हा काव्या आता गप्पच होते. तर पार्थ पुढे तिला विचारतो की काय झालेलं आहे काव्या, आणि का केलं आहे तुम्ही असं, तुमच्यावर कोणी चिडलेलं सुद्धा नाही आणि तुम्हाला ना राग येईल असं सुद्धा कोणी काही केलेलं नाही, मग हे कशासाठी केलं तुम्ही. असं बोलून तो पट्टी थोडीशी बाजूला ठेवतो आणि तिला म्हणतो की ठीक आहे नका सांगूत, पण काव्या तुमच्या मनाला ज्या जखमा झालेल्या आहेत ना त्याबद्दल तुम्ही माझ्याकडे व्यक्त होत नाहीत, पण किमान असल्या जखमा तरी करून घेऊ नकात ना. काल रात्री ना तुमच्या हाताला मलम लावताना मलाच त्रास होत होता काव्या, मग तुम्हाला किती त्रास झाला असेल हो. असं त्याने बोलल्यानंतर आता काव्या त्याच्याकडे धक्क्यानेच बघते आणि त्याला विचारते की मलम, आणि तुम्ही लावलत का मलम. तर तेव्हा पार्थ म्हणतो की हो मीच लावलेलं आहे ते मलम, आणि केवढे वळ होते ते तुमच्या हातावरती, आणि इंटरनल इंजुरी झाली असती तर काय केलं असतं, आणि प्लीज परत असं काही सुद्धा करू नका तुम्ही. तर तेव्हा आता काव्या त्याला थँक्यू असं बोलते. तर तेव्हा पार्थ तिला यू आर ऑलवेज वेलकम असं बोलतो, आणि प्लीज ना तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हो काव्या, मला ना त्रास बघवत नाही, तुमचा सुद्धा बघवत नाही आणि जीवाचा सुद्धा बघवत नाही. असं त्याने बोलल्यानंतर काव्या थोडीशी कावरी बावरीच होते आणि जीवा असं म्हणून ती थोडं थांबते आणि परत विचारते की ते ठीक आहेत का, आता शुद्ध आली का त्यांना, बरं वाटत आहे का त्यांना, असं म्हणून ती पॅनिक होऊ लागते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो तुम्ही पॅनिक होऊ नका, थोडंसं शांत व्हा, अजून ना त्याला शुद्ध आलेली नाही, घरातल्या सगळ्यांना तेच टेन्शन आहे हो. तर काव्या अजूनच घाबरू लागते आणि म्हणते की अजून त्यांना शुद्ध आलेली नाही का, आणि अहो पार्थ ते शुद्धीवरती येतील ना. असं ती बोलत असताना आता दरवाजामध्ये नंदिनी येऊन उभारलेली असते आणि ती एकदमच म्हणते की जीवा नक्कीच शुद्धीवरती येतील, आणि त्यानंतर ती आतमध्ये येते आणि म्हणते की त्यांना बरं व्हावंच लागेल, आणि तिच्या हातामध्ये ओटी असते. तर तेव्हा नंदिनीकडे बघितल्यानंतर काव्याला धक्काच बसतो आणि ती एकदम नंदिनीच्या जवळ जाते आणि तिला म्हणते की अगं ताई तुला काय झालेलं आहे, आणि हे सगळं काय आहे, हे साडी बांगड्या वगैरे घेऊन तू इथं आलेली आहेस, आणि ताई अगं तू रडत आहेस, आर यू ओके ताई, असं ती काळजीपोटीच तिला विचारत असते. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की कल्पना ताईंच्याकडून ना मी ही साडी मागवून घेतलेली आहे आणि मला ना वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जायचं आहे, इथं तुमच्या रूममध्ये चेंज केलं तर चालेल का, असं ती विचारते. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की प्लीज इट्स ऑल यू वर्ड्स. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की ते ठीक आहे ताई, पण तू हे सगळं काय बोलत आहेस ग,
नाही म्हणजे तू इथं चेंज कर, काहीच प्रॉब्लेम नाही. पण कल्पनाताईंच्याकडून साडी मागवून घेतली. काय गडबड आहे गे ही सगळी? मला काही कळतच नाही. तर तेव्हा आता पार्थ काव्याला सांगतो की जोपर्यंत ना जीवा शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत ना जीवाच्या रूममध्ये जायचं नाही असं आईने बजावलेलं आहे असं तो सांगतो. तर तेव्हा काव्याला धक्काच बसतो. तर तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो की तुम्ही करा चेंज, मी आलोच असं म्हणून तो बाहेर जातो आणि दरवाजा बंद करून घेतो. तर मात्र तेव्हा काव्याला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर दुसरीकडे वसुंधरा तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि तिने सर्व काही रम्याला सांगितलेलं असतं. तर तेव्हा रम्याला सुद्धा धक्काच बसतो आणि ती म्हणते की आई तू हे काय सांगत आहेस? नंदिनी वटसावित्री साजरी करायला जात आहे. अगं बरी आहे ना ती? तिचा नवरा इथे आजारी पडलेला आहे आणि ही वडाभोवती फेऱ्या मारायला चाललेली आहे का? तर वसुंधरा म्हणते अगं रम्या इतकंच नाही तर जीवासाठी ना निर्जळी उपवास सुद्धा केलेले आहे तिने आणि तिने मानिनीला शब्द सुद्धा दिलेला आहे की एकदा जीवा बरा झाला ना की मानिनी स्वतः तिचा हात धरून जीवाच्या रूममध्ये घेऊन जाईल. तर हे ऐकल्यानंतर रम्याला सुद्धा धक्काच बसतो आणि रम्या म्हणते पण अगं आई हे सगळं कधी घडलेलं आहे आणि मला काहीच कसं माहिती नाही. तर वसुंधरा तिला म्हणते कसं माहिती असणार, कारण आपण तर इथे बेडवरती लोळत बसलेला असता. आणि हे बघ जेव्हा नंदिनी ना हातामध्ये घंटा घेऊन देवाला आणि देशमुखांना जागी करत होती ना तेव्हा तू इथं लोळत होतीस आणि देशमुख जागे झाले, मी जागे झाले, पण आपण नाही, आपण तर लोळतच होतात ना असं ती आता तिला बोल लावत असते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते अच्छा असं आहे का, म्हणजे नंदिनी घंटा वाजवत होती का? मला काय वाटलं की तुझा अलार्म वाजतोय की काय. आणि अगं आई ही नंदिनी जरा मेलोड्रामॅटिक नाही असं वाटत नाही का ग तुला? म्हणजे बघ ना वटपौर्णिमा काय साजरी करते, नवऱ्यासाठी उपवास काय करते, एखाद्या ना सिरियलमधली टिपिकल हिरोईन सारखीच वागत आहे ती. तर तेव्हा वसुंधरा म्हणते हो ना ते तर बरोबरच आहे. आणि आता एकटी दुसरी हिरोईन काव्या तिला तर कशाचाच इंटरेस्ट नसतो आणि मला तर ना खात्रीच आहे की वटपौर्णिमा का साजरी करायची असते ना याचं महत्त्वाचं सुद्धा तिला माहिती नसणार आहे. तर तेव्हा रम्या उठूनच उभी राहते आणि म्हणते की हो ग ते तर बरोबरच आहे. आणि एकदमच ती म्हणते की अगं आई मी काय म्हणत आहे हाच ना आपल्या पुढच्या तमाशाचा सब्जेक्ट सुद्धा असू शकतो. काव्याने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी न करणं असं म्हणून ती खुश होते आणि म्हणजे ती काही करणारच नाही याची तर खात्रीच आहे मला. एक वेळ ना सगळे धागे सोडत सुटेल ती, पण वडाभोवती धागा काही बांधणार नाही असं तिने म्हटल्यानंतर वसुंधरा तर हसूच लागते आणि रम्या पुढे म्हणते की तू एक काम कर आई, या गोष्टीवरून ना घरामधलं वातावरण चांगलंच तापव. म्हणजे काय होईल ना की मामी अगोदरच तिच्या धाकट्या सुनेवरती चिडलेली आहे. या विषयाला जर आपण हवा दिली ना तर मामा आणि मामी काव्याचा सुद्धा क्लास घेतील आणि त्यांच्या भांडणामुळे ना आपली थोडीशी एंटरटेनमेंट सुद्धा होईल. तर वसुंधरा म्हणते असंच झालं पाहिजे आणि मला ना फक्त त्या नंदिनीला नाही तर त्या काव्याला सुद्धा त्रास व्हायला हवा आहे, ज्याच्यामुळे ना माझा वटपौर्णिमा साजरा करायचा हक्क हिरावून गेलेला आहे ना त्या धनंजयच्या मुलींना ना मी कधीच सुखी होऊ देणार नाही असं तिने बोलल्यानंतर आता रम्याला सुद्धा तिचं वाईट वाटू लागतं. तर दुसरीकडे मिथुन काका स्वयंपाकघरामध्ये चहा करत असतो आणि त्याचं लक्ष त्याच्याकडे नसतंच आणि चहा उतू जात असतो. इतक्यात पार्थ तिथं येतो आणि गॅस बंद करतो आणि म्हणतो की अरे मिथुन काका कुठं लक्ष आहे रे तुझं? तर तेव्हा मिथुन काका एकदमच पार्थला विचारतो की ते जीवाची तब्येत कशी आहे आता? तर तेव्हा पार्थ सांगतो की अजून तो ग्लानीतच आहे, डोळे उघडलेले नाहीत त्याने. एकदा डोळे उघडले आणि उठून बसला ना मग ना सगळं खरं काय आहे ते कळेल असं त्याने म्हटल्यानंतर मिथुन काका थोडासा घाबरतो आणि सगळं काय ते खरं म्हणजे काय रे असं त्याला विचारू लागतो. तर तेव्हा पार्थ सांगतो की म्हणजे जीवाचा पाय घसरणं, शेकोटीत पडणं या सगळ्याची ना टोटलच लागत नाही रे. नंदिनी ना काल बोलता बोलता बोलून गेल्या की जेव्हा त्या ना जीवाजवळ पोचल्या ना तेव्हा जीवाच्या हातामध्ये जळतं लाकूड होतं आणि त्यामध्ये ना काही मिनिटांच्यासाठी पॉज सुद्धा होता आणि मला असं वाटत आहे ना की घडलंय काहीतरी वेगळंच आणि सांगितलं जात आहे काहीतरी वेगळंच. आणि काका हे तुला सगळं काही विचित्र वाटत नाही का रे असा तो प्रश्न आता मिथुन काकाला करतो. तर तेव्हा मिथुन काकाला धक्का बसलेला असतो आणि तो म्हणतो की अरे असं काही सुद्धा नसणार आहे आणि ती कशासाठी काही लपवेल आणि मला सांग सगळ्यांच्या आधी आपल्यालाच सांगेल ना रे ती. आणि आपला जीवा तर तुला माहिती आहे ना की एक्साइट झाला की त्याला भानच राहत नाही, पडला असेल पाय घसरून चुकून आणि तू ना जास्त विचार करू नकोस असं सांगून त्याचे विचार तो बदलायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो असं नाही रे काका, इथून ना फार्म हाऊस कडे निघायच्या अगोदर ना आम्ही त्याला बर्थडे सेलिब्रेशनचं विचारलं ना
तर तेव्हा तो नाही नाही म्हणत होता. पण बर्थडे ना फार्म हाऊसवरती सेलिब्रेट करायचा आहे म्हटल्यानंतर ना लगेचच रेडी झाला. गाडीमध्ये जेव्हा बसला ना तर तेव्हा तो नेहमीसारखा जीवा अजिबातच नव्हता. शांत पण होता आणि थोडा डिस्टर्ब सुद्धा वाटला मला तो. आणि एसी मध्ये त्याला घाम फुटलेला होता. आणि आम्ही ना जेव्हा फार्म हाऊसवरती पोहोचलो ना तर तेव्हा सगळ्यांच्या अगोदर गाडीमधून उतरून आतमध्ये पळत सुटला होता. आणि आता ना काव्या असं बोलून तो थोडंसं थांबतो. तर तेव्हा मिथुन काका त्याला विचारतो की आता तिने काय केलं. तर तेव्हा पार्थ थोडासा शांत होतो. तर दुसरीकडे बघा मित्रांनो, नंदिनी वटपौर्णिमेसाठी छान आवरून तयार झालेली असते आणि ती काव्याला म्हणते की काव्या, मी ना वडाची पूजा करायला चाललेली आहे, तू सुद्धा येतेस का असं तिने प्रश्न केल्यानंतर काव्या शांतच होते. तर तेव्हा नंदिनी तिला विचारते, काय झालेलं आहे काव्या, फार्म हाऊस मधून आल्यापासून ना तू थोडीशी शांत शांतच वाटत आहेस आणि तू ठीक आहेस ना काव्या असं नंदिनीने विचारल्यानंतर काव्या म्हणते की काहीच ठीक नाही ग ताई, सगळं काही चुकलेलं आहे. बर्थडे प्लॅन, बर्थडेचं ठिकाण हे सगळं ठरवत असतानाच आपण सगळं काही थांबवू शकलो असतो, पण तसं नाही केलं ना आपण असं ती त्रास करून घेऊन बोलत असते. आपण तिथे पोहोचल्यानंतरच सगळं काही संपवता आलं असतं, पण तसं नाही केलं ग ताई, आपण ना उगाच ताणलं असं म्हणून ती आता रडू लागते. तर तेव्हा नंदिनी काव्याजवळ जाते आणि तिला म्हणते की काव्या, बास आता ना एवढा विचार नको करूस ग सगळ्याचा. हे बघ, मला माहिती आहे हे सगळं ना तू सगळं माझ्यासाठी केलेलं आहेस. तू माझ्या बाजूने उभी राहिलीस, माझ्यासाठी उभी राहिलीस. माझ्यासाठी ना तू जीवाना त्या टॅटू बद्दल आणि त्या मुलीबद्दल विचारलंस. या सगळ्याचा ना तू एवढा गिल्ट घेतला आहेस का ग काव्या, मला ना अगदी खरं खरं सांग. मी त्या शेकोटी जवळ यायच्या अगोदर तू जीवांना त्या मुलीबद्दल, त्या टॅटू बद्दलच जाब विचारत होतीस ना असं तिने विचारल्यानंतर आता काव्याला मात्र चांगलाच धक्का बसतो. आणि तेव्हा काव्याला तो क्षण आठवू लागतो की ज्या वेळेस काव्या जीवावरती ओरडत असते, त्याला म्हणत असते की दिसू देत हा टॅटू, सगळ्यांना दिसू देत, नंदिनी ताईला सुद्धा दिसू देत, कळू देत ना तिला की तुझ्या छातीवरती कोणाच्या नावाचा टॅटू आहे ते. तर तेव्हा जीवा तिला म्हणत असतो, काव्या प्लीज सोड मला, सोड. आणि आता नंदिनी पुढे तिला म्हणते की तसं बघायला गेलं ना तर तुझं वागणं एका अर्थी बरोबरच आहे, पण काव्या जे तू जीवाना विचारत होतीस ना ती ना त्यांच्यामधली आणि माझ्यामधली खाजगी बाब आहे ग. खूप नाजूक विषय आहे हा काव्या, आणि तो विषय ना मी तुला सांगितलेला आहे हे कळल्यानंतरच जीवा डिस्टर्ब झाली असतील. त्यांना ना नक्की भीती वाटली असणार आहे की आज हे तुला कळालं आहे आणि उद्या तू पार्थना सांगशील, कदाचित तू उद्या आईंना सुद्धा सांगशील. या भीतीपोटीच ना त्यांनी तो टॅटू पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे असं ती बोलत असताना काव्या मात्र तिच्याकडे अपराधी नजरेनेच बघत असते. तर पुढे नंदिनी म्हणते की तुझ्यामुळेच त्यांनी या गोष्टीचं पाऊल उचललेलं असणार आहे, या गोष्टीचंच गिल्ट आहे ना ग तुझ्या मनामध्ये. तर आता काव्या रडत रडतच तिथून बाजूला जाऊन बसते. तर दुसरीकडे पार्थ आता मिथुन काकाला म्हणत असतो की काव्याने ना कसला गिल्ट घेतलेला आहे ना तेच काही कळत नाही. त्यांनी ना स्वतःलाच शिक्षा करून घेतलेली आहे. त्यांच्या हातावर ना पट्टीचे वळ होते. मला असं वाटत आहे ना काव्याच्या हातावरती जे वळ आहेत ना त्याचा संबंध ना जीवाच्या छातीला भाजण्याशी काहीतरी आहे बघ असं तो बोलत असताना मिथुन काका मात्र चांगलाच घाबरत असतो. तर तेव्हा पार्थ पुढे म्हणतो की माहित नाही का, पण मी ना हे सगळे तुकडे जोडण्याचा प्रयत्न करत आहे, पण सुटत मात्र काहीच नाही रे. तर तेव्हा आता मिथुन काका थोडासा मूड चेंज करतो आणि म्हणतो की अरे पार्थ, असं काही सुद्धा नाही रे. तर तू उगेच ना पिंपळाचं पान पडलेलं आहे आणि पिंपळच पडल्यासारखं बोलत आहेस, काही सुद्धा झालेलं नाही तसं. आणि मी सांगत आहे ना तुला ते सगळं काही चुकून घडलेली आहे गोष्ट. बर चल ते सगळं राहू देत, मी तुला चहा देतो असं म्हणत असताना पार्थ त्याला थांबवतो आणि मिथुन काकाला विचारतो की अरे एक मिनिट थांब, काल ना काव्या म्हणत होत्या की काव्या जीवाजवळ जायच्या अगोदर ना तू जीवाबरोबर होतास आणि काय करत होतात रे तुम्ही असं तो आता प्रश्न त्याला करतो. तर तेव्हा मिथुन काकाला धक्काच बसतो आणि तो थोडंसं शांत होतो आणि त्यानंतर तो अडकळतच बोलू लागतो. तर तेव्हा पार्थ, अरे काय बोलत आहेस तू आणि मला सांग काय बोलत होतात तुम्ही असं विचारतो. तर तेव्हा मिथुन काका परत अडकळू लागतो. इतक्यात तिकडून मानिनी येत असलेली त्याला दिसते आणि तो एकदमच म्हणतो की वहिनी मी आलो, पण मानिनीने तर त्याला बोलावलेलंच नसतं आणि मिथुन काका तर तिथून पार्थकडून सटकतो. तर इकडे आता काव्या जोरजोरानेच रडू लागते. तर तेव्हा नंदिनी तिच्या जवळ जाऊन बसते आणि तिला रडण्यापासून थांबवू लागते. तर तेव्हा काव्या तिला रडत रडतच बोलते की अगं ताई, काय सांगू ग मी तुला माझी गिल्ट, जीवांची तब्येत विचारायला मी त्यांच्या समोर सुद्धा नाही जाऊ शकत ग, कुठल्या तोंडाने जाऊ ग मी त्यांच्या समोर, आणि हे काय करून बसले आहे ग ताई, मी हे काय करून बसलेली आहे आणि काय करू मी, म्हणजे हे गिल्ट माझ्या डोक्यामधून जाईल ग ताई असं ती खूप जोरात रडत रडत बोलत असते. आणि कशी मी स्वतःला शिक्षा देऊ, काय करू असं म्हणून ती तिथून उठते. तर तेव्हा नंदिनी तिला शांत करायचा प्रयत्न करू लागते आणि म्हणते की बास कर,
नाही नाही, अजिबात रडायचं नाही. बास कर काव्या. आणि सगळ्या गोष्टी आता घडून गेलेल्या आहेत ना, मग त्या तिथेच सोडून दे. आता त्यावरती परत विचार करून मनस्ताप करून घेऊन काही उपयोग आहे का मला सांग. आणि आई काय म्हणायची, तोंडातून निघालेला एखादा शब्द ना एखाद्या बाणासारखा असतो. तो परत ना मागे नाही घेता येत. म्हणूनच बोलताना किंवा रागावताना 10 वेळा नाही तर 100 वेळा विचार करावा. असं तिने बोलल्यानंतर आता काव्याला परत धक्का बसतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये वसुंधरा आता त्या दोघींचं ठरल्याप्रमाणे वातावरण तापवू लागते आणि विक्रम आणि मानिनी समोर ती बोलत असते. पहिली वटपौर्णिमा आहे या मुलीची, पण ती एक वेळ ना सगळे धागे तोडेल, पण धागा बांधायची नाही, असं ती बोलत असताना पार्थ तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा मानिनी आता पार्थवरती ओरडते आणि म्हणते की तू इतकं केलेलं आहेस तिच्यासाठी, पण ती साधी पूजा सुद्धा नाही करू शकत का तुझ्यासाठी, असं ती ओरडून बोलत असताना चक्क काव्या वटपौर्णिमेसाठी छान अशी नटून थटून रूमच्या बाहेर येते. आणि तिला बघितल्यानंतर तर पार्थला मोठा धक्काच बसतो आणि तो डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघू लागतो. तर तेव्हा काव्या चक्क त्याच्या समोरच येऊन उभी राहते आणि ती सगळ्यांना म्हणते की काव्या ना वटपौर्णिमेची पूजा करणार. आणि वटपौर्णिमेसाठी तयार होऊन तिने वसुंधरा आणि रम्याच्या तोंडावरती चपराक सुद्धा मारलेली असते. तर मानिनीला तिच्याकडे बघून तर फारच अभिमान वाटत सुद्धा असतो. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.